राम राम मित्रांनो, जय श्रीराम. तुम्हाला तर माहितीच आहे आपण येलाय गडकोट मोहीमसाठी, ते बी 3-4 दिवसासाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या मावळ्याने कसा संघर्ष केला त्याच्या जीवनामध्ये हा आपल्याला जाणून घ्यायचा होता. त्याच्याकरता आपण येलो ते गडकोट मोहीमसाठी. आपले मित्र परिवार सगळे चालले आलो ते पुढे राहिले होते, फक्त गणा भाऊ आणि मी मागे. आणि आपल्याला बारे एक डोंगर पार करायचा होता, तेव्हा होता आपला मुक्काम पोस्ट. आणि आम्हाला लागणार होता घरा टाइम. मग त्याच्याकरता म्हटलं पहिले बेड करून घेऊ. गणा भाऊ म्हणा की मला जप लागते. म्हटलं चला तुम्ही आराम करून घ्या, तर लोक मी बेड बनवून घ्या. आपण जो डब्बा चपात्यासाठी आणला होता त्याच डब्यामध्ये आपण पोहे आणि चिवडा मिक्स करून घेतला पहिलेच, आणि मग त्याच्यामध्ये कांदा बी टाकून घेतला. तुम्ही तर पाहिला जशी. मग राहिलो तर फक्त त्याच्यावर लिंबू निपून घेतलं. आपल्याला चमचे तर काही आणले नव्हते, आपण त्याच्याकरता चाकू घेतला आणि चाकून असं मिक्स करणं लावून दिलं. आणि जरा ह्या टायमाला आपल्या व्हिडिओच्या ऑडिओचा आवाज जरा डाऊन असेल, कारण की ह्या टायमाला नाही का आपण घोषणा देऊन सण आवाज आपला घर डाऊन करून घेतला आणि आवाज बसून बी गेलाय. त्याच्याकरता आवाज थोडासा कमजोर असेल, पण होसला आता बी बोलून जाय डायरेक्ट. मग आपली बेड होईल ते तयार. गणा भाऊली उठाडलं मधून बेड खाणी चालू केली, कारण की भूक घरी लागून जायला होती. कारण की आम्ही सकाळपासून नाही गेलो, तेव्हापासून आम्ही ना काहीच खायला नव्हतं, फक्त पाणी पिलो. गणा भाऊ म्हणत भाऊ तुम्ही भेटतं एक नंबर केली डायरेक्ट. म्हटलं भाऊ आपण जे काम करता ते क्वालिटीचं करता डायरेक्ट. मी भेड एवढी भारी बनवतो हे मला माहितच नाही होतं, मला हे आज समजलं डायरेक्ट. आणि मी आधी आल्यावर मला आनंद एवढा होतोय की मी तुम्हाला सांगू शकत नाही डायरेक्ट. पण एवढं तर फिक्स आहे, मी याच्या पुढची मोहीम चुकू देणार नाही आणि या स्वर्गाचा आनंद मी कवाच सोडणार नाही. आपण आपली बेडगिडी खाणी झाल्यावर आपण जेवढी कचरा करलो होतं, जेवढी घाण करलो होती, तेवढं आपण सगळं भरून सण आपण एका डब्यामध्ये भरून घेतलं की ते आपण जेणेकरून सण बाहेर जाऊ तेव्हा टाकून देऊ. आणि गणा भाऊ त्याची झोपायची तयारी करत होते. मग मी बी डब्बा धुवून सण बॅग पॅक करून घेतली आणि आता जरा झोपायची तयारी करू, जरा आराम करू, मग निघू थोड्या वेळानं. म्हणजे 15-20 मिनिटाचा स्टॉप घेणार होता फक्त आपल्याला, जास्त बी नाही काही. मग आपली तलवार, लाठी आणि बॅग्स आपण सगळं सांभाळून सणकाकडे ठेवून दिलं आणि आपली बॉटल तर सगळी खाली होऊन जायला होती. गणा भाऊ अशी जपलं होती भयंकर डायरेक्ट. आणि जे धारकरी मागे राहिले होते ते धारकरी येत होते आणि जेवण करत होते आणि मग पुढे वाटचालीसाठी निघत होते. आणि प्रवास बारे गैरा बाकी होता बारे अजून. मग चला आता आपण आराम करू. आजच्या करता एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर लोक चला मित्रांनो, जय श्रीराम.